रविवारचा दिवस होता. माझे आज ऑफिस नव्हते, म्हणून मी घरातील काही सामान आणण्यासाठी घराबाहेर पडले आणि जे समोर पाहिले त्याने मला धक्काच बसला. एका चौकात एक कागद चिटकवला होता. त्यावर काहीतरी लिहिले होते, म्हणून मी जवळ जाऊन ते वाचू लागले. कृपया लक्ष द्या. मी या रस्त्याने जात असताना माझी 100 रुपयाची नोट हरवली आहे. मला डोळ्याने स्पष्ट दिसत नाही. तुम्हाला माझी विनंती आहे की जर कोणाला ती नोट सापडली तर मला परत करा. खाली पत्ता दिला. मी तो पत्ता वाचून त्या पत्त्यावर गेले, तर त्या घराचा दरवाजा उघडाच होता. मी आवाज दिला, कुणी आहे का? तेवढ्यात घरात एक वयोवृद्ध महिला येऊन बोलू लागली. कोण आहे? तेव्हा मी म्हणाले, तुमचे 100 रुपये मला सापडले आहेत, ते द्यायला आले आहेत. तेव्हा ती वयोवृद्ध महिला म्हणाली, अगं पोरी, मला काही दिसत नाही, पण तू येण्याअगोदर मला 40 ते 50 लोक येऊन मला हेच सांगून गेले की 100 रुपये देऊन गेले. मला नको पैसे बाई. पण मी तिच्या हातात 100 रुपयाची नोट ठेवलीच. तेव्हा तिने मला विनंती केली की पोरी, तू माझे एक काम कर, जाताना तेवढा तो कागद फाडून जा. मी पुन्हा मागे फिरले आणि त्या चौकात आले तेव्हा माझ्या मनात विचार आला. त्यावेळी वृद्ध महिलेने आपल्या अगोदर गेलेल्या प्रत्येकाला हा कागद फाडायला सांगितला असेल, पण तो कोणीच फाडला नाही. आपण तरी का फाडायचा? तेव्हा दुसरा एक विचार मनात आला. ज्याने लिहून हा कागद येथे चिटकवला त्याची किती दिव्यदृष्टी असेल. कारण मदत करण्याचे मार्ग अनेक आहेत, पण गरजू व्यक्तीला मदत करण्याचा हा मार्ग मात्र मला खूपच आवडला. कारण ज्याला स्वतःला पैसे द्यायचे असतील ती व्यक्ती स्वतः त्या गरजवंतांच्या दारी जाऊन परिस्थिती पाहून मदत करतो. याचे श्रेय कोणी घेत नाही. अशीच कोणालाही न समजता मदत करा. ज्याचे आशीर्वाद नक्कीच आपल्याला लागतील.